तारदाळमध्ये हिंस्त्र प्राण्याचा धुमाकूळ, हल्ल्यात 10 ते 12 मेंढ्या ठार. नमस्कार, चांगभलं न्यूजमध्ये आपले स्वागत. तारदाळ परिसरातील जाधव चौगलीमळा परिसरात गुरुवारी सायंकाळी 6च्या सुमारास हिंस्त्र प्राण्याने मेंढ्याच्या कळपावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सुमारे 10 ते 12 मेंढ्या ठार तर काही मेंढ्या जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे पशुपालकांचे अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयाचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुजारी यांच्या मेंढ्यांचा कळप शेत परिसरात बांधलेला असताना अचानक हिंस्त्र प्राण्याने कळपावर हल्ला चढवला. हल्ल्यात अनेक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. काही मेंढ्या गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. यावेळी यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मान्य संदीप गणपती हजारे यांनी तात्काळ वन विभागाचे अधिकारी संजय कांबळे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी प्रज्ञा पाटील यांनी घटनास्थळी येऊन मृत व जखमी मेंढ्यांची पाहणी करून आवश्यक पंचनामा केला. या घटनेमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त पशुपालकांना तातडीने शासकीय नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच तारदाळ परिसरात वन विभागाने ग्रस्त वाढवून हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पशुपालक व ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे तारदाळ परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी मेंढपाळ, पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांगभलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका.